महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचे जे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही, ते गुंडांची टोळी आहे. आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे, पूर्ण अराजक. बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी मोठी छातीवर ते हात मारून वगैरे भाषणं करतायत. हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही. त्यांच्या राज्यात काय चाललंय? स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. स्वतःचे 132 आमदार असतानाही, आणि ज्याने 3 वर्षापूर्वी 40 आमदार फोडले दुसऱ्या पक्षाचे आणि त्याचा विजय उत्सव साजरा केला की मी किती महान आहे. आधीचं सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे. कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडतात आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात. अनैतिक, व्यभिचारी सरकार. आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाहीत. अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला, सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे. तुम्ही पाहिलं असेल की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आमदार, मंत्री, पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी ज्या प्रकारचं वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. काल खासदार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला. आणि तो हल्ला कोणी केला? तर राष्ट्रवादीच्या राज्यप्रमुखांनी केला. समोर चित्र दिसत आहे की मुंबईमधल्या गुंड टोळ्या आमच्या टायकलवाडीमध्ये एकीकडे अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायच्या. आमदार निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत. हनी ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत. म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही. मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात ना. कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या, फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला, राणा भीमादेवी थाटामध्ये पुढे येत होत्या. आज कुठे आहेत? मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला सापडल्या बारबाला. महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत. हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत. 4 मंत्री, फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले. आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी. आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे. त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले. आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं. ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली. महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही. महाराष्ट्राला जी परंपरा होती एक महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची, नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. बरं, नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही. हे राज्य रसातळाला जाताना दिसत आहे. कालचं कृत्य हाणामारीचं सगळ्यांनी पाहिलं. आमदार निवासचं पाहिलं. संजय सिरसाटांच्या नोटाने भरलेल्या बॅगा पाहिल्या. हनी ट्रॅपची प्रकरणं पाहिली. आणि देवेंद्र फडणवीस फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. हे राज्याचं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही. यापेक्षाही अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत जे अकार्यक्षम असतील, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील, पण अशा प्रकारे भ्रष्टाचार, व्यभिचार, गुंडागर्दी मंत्रिमंडळातली, अहो एक मंत्री रमी खेळतोय, दिसतोय तरी त्याचं समर्थन केलं जात आहे.
त्याच्यावर कारवाई होत नाही. हे जर दुसऱ्या पक्षाचे कुणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर ऊर बडवत बसले असते. मंत्रालयाच्या पायऱ्यावरती ऊर बडवत बसले असते. इकडे तिकडे उपोषणाला बसले असते. आज काय चाललंय?